मित्रांनो, आज आपण तुळापूरमध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आलो आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला इथून आत जायचे, पण त्याच्या पहिले आपण चप्पला काढू। तर मित्रांनो, चप्पल काढल्यात आणि इथे तिकीट घेऊन आता आम्ही पुढे चाललो आहोत। पार्किंगसाठी आम्ही तिकीट घेतलंय, इकडून वाटतं एकदम शांतता आहे इथे। आणि समोर तिकडे आहे आय थिंक सो, कारण मी सुद्धा पहिल्यांदा आलो इथे, म्हणून चला आता आपण पुढे बघू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे आणि इथे समाधी आहे श्री छत्रपती संभाजी महाराजांची। चला आपण दर्शन करून येऊया। हाँ इतने आगे रात तो मूर्ति है समझ आ गई। तर मित्रांनो, आपण समाधीचं दर्शन घेतलं आहे, आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलंय। आता आम्ही समाधीकडे चाललो आहोत आणि इथे तुम्ही छान सुंदरसा बोर्ड लावला आहे। ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या लिंगणात कणखरपणे उपाजली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती शांतता आहे। आणि आता आपण पुढे चाललो आहोत आणि इथं इंद्रायणी नदीचा संगम आहे। आता इकडं आपण व्हिडिओ काढू। हा इथे इंद्रायणी नदीचा संगम। तर चला आपण आता पुढे जाऊया। आणि भीमा नदीचा सुद्धा इथे संगम आहे, भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम। इथे छानसा फोटो आहे। आता आपण आज जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हर हर महादेव। तर मित्रांनो, ही आहे समाधी। व्हिडिओ पण सेल्फी नको तो। तर मित्रांनो, ही होती छत्रपती संभाजी महाराजांची समाधी। आता आपण संगमेश्वर मंदिर बघायला जाऊ, जिथे संभाजी महाराजांना छोटे व्हिडिओ काढायचे त्याला। हे इथे आहे महादेवाचं मंदिर। आता आपण जाऊया इकडे दर्शन घ्यायला। हे आहे विठ्ठल रखुमाई।
वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। आपण संगमेश्वर महादेव यांचे दर्शन घेतले आहे. आता आपण घरी जाऊ. तर मित्रांनो, आपले आता सगळे दर्शन झाले आहेत. आता आपण घरी जाऊया, कारण उद्या माझ्या एक्झाम्स आहेत, ओरल आहे. तर मग आता आपण बाहेर पडू आणि मग जाऊ घरी. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे दर्शन घ्यायला संगमचा, जिथं भीमा आणि इंद्रायणी नदी या दोन नद्यांचा संगम होतो. तिथे तुम्हाला आता दाखवतो, चला. तर मित्रांनो, आपण संगमाजवळ पोचलो आहेत. का आता तिकडं आम्हाला मंदिरासारखं काहीतरी दिसत आहे. आता आम्ही बघतोय की तिकडं काय आहे. तर इथे आहे शिवकालीन गणेश मंदिर. इथे एक महादेवाची पिंड आहे. आता आपण वर जाऊया दर्शन घ्यायला. मंदिरातच, गच्चीवर नाही. चढायला कोणती पण फांदी दिसत होती, उतरायला एक फांदी बी दिसत होती. संभाजी महाराज लहानपणी किती खेळले असतील. झालं मग मी ग्राउंडवर जाऊ देत नाही. तर हे आहे श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर. बजरंग बली की जय, हनुमान प्रसन्न. आता आपण आलो आहोत वडूबुद्रुकला आणि तुम्ही इथे बघू शकता संभाजी महाराजांची अप्रतिम मूर्ती इथे बनवली आहे नाव देऊन. हे बघू शकता तुम्ही. आणि हे इथे वाडा आहे. पप्पा इकडून हे इथे बहादूरगड येथे बादशहाच्या दरबारात साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत हे तुम्ही बघू शकता. भक्ती शक्ती संगम.
आग्रा बुधभूषण हे आहे शृंगारपूर येथे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचे दात मोजले होते. धर्मवीर छत्रपती. मित्रांनो, इथे आपण बघू शकता त्यांच्या काळातले सर्व म्हणजे शस्त्र जे होते ते सगळे इथे दिले आहेत. ढाल, दानपट्टा, भाला, तलवारीचे पण खूप प्रकार होते, मला आज कळालं. हे वाघनख, कट्यार, संभाजीराजांच्या रक्षा व अस्थी वडू येथील मूळ वृंदावन. आहे वडबुद्रुक येथे समाधी. आणि मित्रांनो, ही आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे जिवलग मित्र कवी कलश यांची समाधी. मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही घरी चाललो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय.